गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण मागच्या तासाला सायन्स पार्ट 1चा लेसन नंबर 1 चालू केला आहे. लॉज ऑफ मोशन म्हणजे जे काही तुमचे गतीचे लॉज ऑफ मोशन आहेत, गतीच्या हालचाली वगैरे, हा लेसन चालू केला आहे. त्यामध्ये आपण 2-3 एक्झाम्पल पाहिली. त्यानंतर युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय, एक रेषीय आणि अनेक रेषीय यांमध्ये असलेलं मोशन हे पाहिलं. त्यानंतरचा पॉईंट बघितलेला ॲक्सेलरेशन, त्यातला एक पॉईंट राहिलेला तो डिस्कस करूया आज. मग पुढचे पॉईंट बघूया. फर्स्ट होतो पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सेलरेशन म्हणजे काय. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो. पॉझिटिव्ह म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, धनसंख्या. निगेटिव्ह म्हणजे ऋण आणि झिरो ॲक्सेलरेशन म्हणजे शून्य. An object can have positive or negative acceleration when the velocity of an object increase. एखाद्या वस्तूचे त्वरण धन किंवा ऋण म्हणजे एखाद्या वस्तूचे जे ॲक्सेलरेशन आहे ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतं. When the velocity of an object increase, तेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा the acceleration is positive. नेहमी नीट लक्षात घ्या. व्हेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट इन्क्रीज, एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा ॲक्सेलरेशन कसं असतं, पॉझिटिव्ह. इन दिस केस द ॲक्सेलरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. आणि जर एखाद्या कंडिशनमध्ये तिथं ॲक्सेलरेशन ह्या वेगाच्या दिशेने होत असेल, ॲक्सेलरेशन हे वेगाच्या दिशेने होत असेल, तेव्हा एखाद्या वस्तूचा वेग हा काय असतो तर कमी होतो. आणि तेव्हा तिथं काय असतं तर ॲक्सेलरेशन हे कसं असतं, डिक्रीज असतं. इट हॅज अ निगेटिव्ह ॲक्सेलरेशन, तिथे काय असते, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन असते. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन इज अल्सो कॉल्ड अ डिक्लेरेशन्स म्हणजे मंदन किंवा हळू चालणे असं म्हणतो. इट्स डायरेक्शन इज पॉझिटिव्ह टू द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजेच काय तर वेगाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने ॲक्सेलरेशन असते. इफ द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ टाईम इट हॅज अ झिरो ॲक्सेलरेशन. आणि अंतर आणि या वेग स्थिर असल्यास त्याचं ॲक्सेलरेशन ही काय असतं, नेहमी झिरो असतो. म्हणजे एवढं लक्षात ठेवा की व्हेलॉसिटी इन्क्रीज असेल, वाढत असेल तर ॲक्सेलरेशन हे पॉझिटिव्ह असतं. आणि ज्यावेळी ॲक्सेलरेशन इज इन अ डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी आणि व्हेलॉसिटीच्या दिशेने जर ॲक्सेलरेशनचा वेग असेल तर ॲक्सेलरेशन हे कसं असतं, डिक्रीज असतं. लेट्स सी, नवीन पॉईंट आहे डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर अ युनिफॉर्म मोशन. म्हणजे एक समान गतीसाठी अंतर आणि काल यांचा तुम्हाला ग्राफ दिलाय, आलेख दिलाय. The following table shows the distance covered by a car in fixed time interval. Draw a graph of a distance, again time taking along the x-axis and distance along y-axis. Let's see. तुम्हाला इथं टाईम आणि डिस्टन्स दिलेला आहे. यामध्ये टाईम 0 दिलाय, डिस्टन्स 0 दिलाय, टाईम 10, 20, 30, 40, 50, 60, 70 दिल्यात. आणि त्याचे जे डिस्टन्स आहे ते किती दिलेत, 50, 30, 45, 60, 75, 90, 105. हे तुमचं काय दिले, त्यांनी डिस्टन्स दिलाय. ड्रॉ करायचं आहे आपल्याला. आपण एक्स ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस आणि हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस वरती आपण काय केलं, एक्स ॲक्सिसवर टाईम घेतलेला आहे, वाय ॲक्सिसवर आपण डिस्टन्स घेतला आहे. मग एक्स ॲक्सिसवर ज्यावेळी आपण एक्स ॲक्सिसवर टाईम घेतला आहे त्यावेळी तिथं काय घेतलं आहे, 0, 10, 20, 30, 40, 50 आणि वायवर 20पासून सुरुवात केली. आपल्याला पहिलं दिलं त्यांनी टाईम, आपण ग्राफ काढतो त्या पद्धतीने काढायचं आहे. टाईम 0 आहे तर त्याचा डिस्टन्सही 0 आहे. टाईम आपला 10 झाला आहे तर त्याचा डिस्टन्स झाला आहे 15. असा आपला हा आलेख स्ट्रेट लाईनमध्ये गेला आहे. कसा गेला आहे, स्ट्रेट लाईन. An object in uniform motion covers equal distance in equal time interval. म्हणजे काय तर या प्रत्येकामध्ये काय झाले,
ऑफ एन ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशन कवर्स इक्वल डिस्टन्स. इक्वल म्हणजे एकसारखा डिस्टन्स कवर केला इन इक्वल टाईम इंटरवल. प्रत्येक टाईम इंटरवलवर इक्वल डिस्टन्स कवर केला आहे. दस द ग्राफ बिटवीन डिस्टन्स अँड टाईम इज अ स्ट्रेट लाईन. दस द ग्राफ बिटवीन डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स आणि टाईमचा हा जो ग्राफ आहे तो कसा आहे तर स्ट्रेट लाईन आहे. कसा आहे? स्ट्रेट लाईन मोशन म्हणजेच युनिफॉर्म मोशनमध्ये आहे. स्ट्रेट लाईन मोशनमध्ये आहे. लेट सी यूज अवर ब्रेन पॉवर. तुम्हाला दुसरे एक्झाम्पल त्यांनी दिलंय. इन द डिस्टन्स टाइम ग्राफ अबोव व्हॉट डज द स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन इंडिकेट. तुम्हाला एक ग्राफ काढायचा आहे. तो कसा काढायचा आहे? द डिस्टन्स टाइम ग्राफ अबोव व्हॉट डज द स्लोप ऑफ स्ट्रेट लाईन इंडिकेट. तुम्ही स्ट्रेट लाईन इंडिकेट कशी करणार आहे? द स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन गिव्स द स्पीड ऑफ द कार. द कार इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. म्हणजे प्रत्येकामध्ये काय आहे तर युनिफॉर्म स्पीड आहे. म्हणजे तुमचं हे टाईम आहे 0, 0, 10, 50. या सगळ्यांमध्ये जो तुमचा टाईम इंटरवल आहे तो कसा असणार आहे? इक्वल. ज्यावेळी टाईम इंटरवल इक्वल असेल त्यावेळी त्याचा जो ग्राफ असतो तो नेहमी कसा आहे? स्ट्रेट लाईन फॉर्ममध्ये आहे. स्ट्रेट लाईन इंडिकेटमध्ये आहे. लेट सी सेकंड ग्राफ आहे डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन म्हणजे द फॉलोइंग टेबल शोज. म्हणजे आपल्याला काय बघायचं? नैक रेषीय. मगाशी बघितलं आपण स्ट्रेट लाईनमध्ये गेलेला आहे का सरळ लाईनमध्ये गेलेला ग्राफ. दॅट इज युनिफॉर्म मोशनमधला. आता बघतोय नॉन युनिफॉर्म. द फॉलोइंग टेबल शोज द डिस्टन्स कवर्ड बाय अ बस इज इक्वल टाईम इंटरवल. Draw a graph of distance, again time taking the time along x axis, distance along y axis. इथंही तुम्हाला काय दिले बघा? टाइम दिलाय, डिस्टन्स दिलाय आणि त्यामधला तुम्हाला ग्राफ काढायचा आहे. मग ग्राफ काढताना बघा आपण एक्स ॲक्सिसवर काय ते घेतलंय? टाइम घेतलंय 5, 10, 50, 20 आणि वाय ॲक्सिसवर आपण डिस्टन्स घेतले. ओके. डज द ग्राफ शो अ डायरेक्ट प्रोपोर्शनल बिटवीन डिस्टन्स अँड टाईम. म्हणजे काय तर आपल्याला इथं एका बसने ठराविक वेळेमध्ये कापलेलं अंतर दिले. मग ते 5 मिनिटामध्ये किती? 7 मीटर अंतर कापते. 10 मिनिटामध्ये 12, 15 मिनिटामध्ये 20, 20 मिनिटामध्ये 30 असं त्या बसने अंतर कापले. मग अंतर व काल यांमधील समानुपता संबंध आलेखाच्या साहाय्याने स्पष्ट करायचं. मग त्यामध्ये हा जो टाईम इंटरवल आहे आपला तो इक्वल आहे का हे आपल्याला या ग्राफच्या माध्यमातून काढायचं आहे. मग आपण ग्राफ काढताना बघितलंय 5ला 7 आहे, 10ला 12 आहे. तर आपला ग्राफ कसा झालाय? एका स्ट्रेट लाईनमध्ये झालेला नाही. म्हणजेच तो युनिफॉर्म मोशनमध्ये झालेला नाही. द डिस्टन्स चेंजेस नॉन युनिफॉर्मली विथ टाइम. दस द बस इज हॅव्हिंग नॉन युनिफॉर्म मोशन. म्हणजे बस ही नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये आहे का? आहे. म्हणजे का आहे तर तिचा जो इंटरवल आहे तो इक्वल नाही आणि ती स्ट्रेट लाईनमध्ये गेलेला ग्राफ नाही. त्यामुळे ती काय आहे तर नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये. थर्ड ग्राफ आहे द फॉलोइंग टेबल शोज द डिस्टन्स कवर्ड. जो आता आपण हा एक्झाम्पल बघितलं. डज द ग्राफ आपल्याला एक त्यांनी प्रश्न विचारलाय. डज द ग्राफ शोज डायरेक्ट प्रोपोर्शनल बिटवीन डिस्टन्स अँड टाइम. द डिस्टन्स चेंजेस नॉन युनिफॉर्मली विथ टाइम. डज द बस हॅव्हिंग नॉन. म्हणजे आपली ही बस कशी आहे? नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये. लेट सी हिअर द डिस्टन्स चेंजेस नॉन युनिफॉर्मली विथ टाइम. दस द बस इज हॅव्हिंग नॉन युनिफॉर्म मोशन. पहिलाच ग्राफ आहे तोच ग्राफ आहे. फक्त इथं काय दिले त्यांनी की बस होती ती ही कशी आहे? नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये आहे. लेट सी त्यानंतर तुम्हाला एक
एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी. ते एक्झाम्पल असं आहे, यूज अवर ब्रेन पॉवरमध्ये त्यांनी प्रश्न विचारला, व्हॉट डिफरन्स डू यू सी इन द डिस्टन्स टाइम ग्राफ्स फॉर युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन. हा तुमचा युनिफॉर्म मोशनमधला ग्राफ आहे, हा नॉन युनिफॉर्ममधला आहे. युनिफॉर्ममधला काय झाला आहे तर स्ट्रेट लाईनमध्ये गेला आहे, आणि नॉन युनिफॉर्ममधला कसा गेला आहे, जरा झिगझॅग गेला आहे. तो स्ट्रेट लाईन गेला आहे का, नाही. म्हणजेच ह्याचा आन्सर काय, फॉर युनिफॉर्म मोशन डिस्टन्स कवर्ड इज अ प्रोपोर्शनल टू टाइम अँड फॉर नॉन युनिफॉर्म मोशन इज नॉट. सो नॉन युनिफॉर्म मोशन इज अन एक्सिलरेटेड मोशन. म्हणजे जे की तुमचा हा तुम्ही ग्राफ बघितलेला, या ग्राफमध्ये युनिफॉर्म ग्राफमध्ये तुमचा जो टाइम इंटरवल होता तो कसा होता, इक्वल होता. टाइम इंटरवल इक्वल आहे. नॉन युनिफॉर्ममध्ये टाइम इंटरवल इक्वल नाही, त्यामुळं तो काय झालाय, झिगझॅग गेलाय. आणि टाइम इंटरवल जिथे इक्वल आहे तिथला जो ग्राफ होता तो कसा गेलाय, स्ट्रेट लाईनमध्ये गेलाय. हा त्यामधला डिफरन्स आहे. लेट सी पुढचं एक्झाम्पल आहे तुमचं, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी. पुढचं एक्झाम्पल तुम्हाला काय दिलंय की व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी. म्हणजे तुम्हाला आत्ता पुन्हा एक ग्राफ दिलाय. तो ग्राफ असा आहे की एका समान गती करता लागलेला वेग आणि काल यांमधला तुम्हाला काय करायचा आहे, फरक स्पष्ट करायचा आहे किंवा फरक सांगायचा आहे. त्यासाठी त्यांनी एक्झाम्पल दिले, अ ट्रेन इज मूव्हिंग विथ अ युनिफॉर्म व्हेलॉसिटी ऑफ 60 किलोमीटर. एक रेल्वे गाडी एक समान वेगाने प्रति तास 60 किलोमीटर फॉर 5 hours याप्रमाणे 5 तास काय करते. द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर दीज युनिफॉर्म मोशन इज शोन इन फिगर. या एकसमान गती करता वेग आणि काल यांच्यातील जो बदल किंवा जो वेग आणि काल आहे याचा आपल्याला काय करायचा आहे, आलेख काढायचा आहे. हा आपल्याला या आलेखमध्ये त्यांनी काढून दिलाय. त्यावरून त्यांनी आपल्याला काय केलेत, क्वेश्चन विचारलेत. लेट सी. हा ग्राफ काढलाय त्यांनी. काय काढले बघा की 60 किलोमीटर अंतर आहे, ते त्यांनी 5 तासामध्ये कव्हर केले. 60 किलोमीटर याप्रमाणे 5 तास सातत्याने गतिमान आहे. एका तासाला ती 60 किलोमीटर जाते, तर 5 तासाला ती किती किलोमीटर जाईल ट्रेन, हा प्रश्न आहे. विथ द हेल्प ऑफ ग्राफ हाऊ यू विल डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. 2 तासाला आणि 4 तासाला रेल्वेने 2 ते 4 तासाच्या दरम्यान कापलेले अंतर तुम्ही कसे काढाल. आता काय दिलंय त्यांनी बघा, लेट सी. त्यांनी दिलंय यस इज इक्वल टू व्ही टी. यस इज इक्वल टू व्ही टी म्हणजेच काय आहे तर तुमचा व्हेलॉसिटी किती आहे, 60 किलोमीटर पर हवर गुणिले आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी 4 तास आणि 2 तास यांमधले काढायचे. व्ही टी मधला तुमचा व्हेलॉसिटी म्हणजे ही व्हेलॉसिटी तुम्हाला किती दिली, त्यांनी 60 दिली. त्यानंतर अपॉन हवर दिले, एका तासाला 60 किलोमीटर अपॉन 1 hour एका तासाला. ओके. तर त्यांनी आपल्याला विचारलंय 4 तास आणि 2 तास यांमध्ये किती असेल. तर काय केलंय त्यांनी, 60 किलोमीटर अपॉन 1 hour. ओके. 1 ने 60 ला डिवायडेड केल्यानंतर तिथं काय एक्झाम्पल दिलंय त्यांनी ट्रेनचं. त्यामध्ये विथ द हेल्प ऑफ द ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. त्यांनी आपल्याला 2 आणि 4 तासांमध्ये किती अंतर कापलंय 2 ते 4 तासामध्ये हा प्रश्न विचारला. यस म्हणजे स्केल. स्केल म्हणजे तुमचा ग्राफचा जो स्केल आहे त्यावरून आपल्याला ते एक्झाम्पल सोडवायचे. व्ही टी म्हणजे व्ही म्हणजे व्हेलॉसिटी आणि टी म्हणजे टाइम. मग व्ही किती आहे तुमचा, व्ही आहे आपला 60 किलोमीटर आणि टी किती आहे तर
4 hours minus 2 hours म्हणजे किती येणार आहेत आपले 2, म्हणजे 60 into 2 इज इक्वल टू किती झालं 120 किलोमीटर. म्हणजे तिथं 2 ते 4 तासामधला विचारलाय 2 to 4 hours, म्हणून आपण 4 hours minus 2 hours केलं इज इक्वल टू 120 आला. यस म्हणजे ग्राफवरून दिलाय डिस्टन्स कवर्ड, आपल्याला काढायचा होता डिस्टन्स कवर्ड, किती अंतर त्यांनी कापलं. मग डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours इज इक्वल टू 120 किलोग्रॅम. किती येणार 120 किलोमीटर. सेकंड आहे if there a relation between the distance covered by the train between 2 and 4 hours between 2 and 4 hours म्हणजे हे 2 and 4 hours and the area of a particular quadrilateral in the graph म्हणजे ABCDE हा तुमचा ग्राफ. व्हॉट इज द एक्सरलेशन ऑफ द ट्रेन, मग त्या ट्रेनने किती एक्सरलेशन कव्हर केलं हा त्यांनी प्रश्न विचारला. पहिला आहे एरिया ABCD म्हणजे डिस्टन्स कवर्ड, काय दिलंय एरिया ऑफ अ क्वाड्रिलॅटरल ABCD. मग ABCD म्हणजेच काय तर येणार तुमचं, आपल्याला कवर्ड एरिया काढायचा आहे L into B. L म्हणजे काय त्याची लेंथ आणि B म्हणजे त्याचं ब्राईट. किती आहे, किती दिलाय त्यांनी 60 into 2. आपण जसं की त्याचं ब्राईट आणि लेंथ काढली L and B काढलं. 60 into 20 इज इक्वल टू किती झालं 120 किलोमीटर. म्हणजे डिस्टन्स कवर्ड त्यांनी क्वाड्रिलॅटरल या ABCD मध्ये सुद्धा किती केला 120 किलोमीटर. त्यांनी नंतरचा प्रश्न विचारलाय की व्हॉट इज द एक्सरलेशन ऑफ द ट्रेन. त्यांनी प्रश्न असा केलाय व्हॉट इज द, इथेच प्रश्न आहे पण तो राहिलेला आहे इथं, व्हॉट यामधलाच आहे व्हॉट इज द एक्सरलेशन ऑफ द ट्रेन. इथं प्रश्न दिसतोय तुम्हाला, हा आपला प्रश्न आहे व्हॉट इज द एक्सरलेशन ऑफ द टाइम. मग एक्सरलेशन ऑफ टाइम कसं काढणार आपण, एक्सरलेशनचा फॉर्म्युला सांगितलेला फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी V मायनस I. म्हणजेच फायनल व्हेलॉसिटी किती होती आपली 60 मायनस इनिशियल किती होती 60 आपण त्यासाठी टाइम किती लागला 2 hours. 60 मायनस 60 इज इक्वल टू 0 अपॉन 2 इज इक्वल टू किती येणार आहे 0. म्हणजे एक्सरलेशन किती लागलं त्याला तर 0 मीटर पर सेकंद स्क्वेअर. किती लागलं 0 मीटर पर सेकंद स्क्वेअर. पुढचा आहे व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म एक्सरलेशन. आत्ताचा बघितला तो युनिफॉर्म व्हेलॉसिटी मधला बघितला, आत्ता बघतोय तो युनिफॉर्म एक्सरलेशन मधला बघतोय. म्हणजे त्याच्या जे त्वरण आहे, एक्सरलेशन म्हणजे आपण त्याला काय म्हणतो त्वरण, त्यामधला आहे. एक समान त्वरणातील गती करता वेग, आणि त्यासाठी व्हेलॉसिटी म्हणजे वेग आणि टाइम म्हणजे त्यासाठी लागणारा जो आलेख आहे, जो काळ आहे तो बघणार आहे. द चेंज इन द व्हेलॉसिटी ऑफ ए कार इज अ स्पेसिफिक टाइम इंटरवल आर गिवन in the following table. The velocity time graph is a shows that. आता तुम्हाला इथं ग्राफ दाखवलेला आहे, टाइम दिलेला आहे, व्हेलॉसिटी दिलेली आहे, त्यावरून आपल्याला त्यांनी प्रश्न विचारला. द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इन दिस फिगर. द व्हेलॉसिटी चेंज बाय इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाइम इंटरवल. म्हणजे बघा इथं त्यांनी काय दिले इक्वल टाइम इंटरवल, म्हणजे प्रत्येकाला इक्वल टाइम इंटरवल लागला. 8, 5, 10, 15, 20, 25 असं 8, 16, 24 म्हणजे इक्वल म्हणजे किती इक्वल टाइम म्हणजे किती इक्वल टाइम लागलाय आपल्याला प्रत्येकामध्ये 8. हा काय आहे तर प्रत्येकामध्ये इक्वल टाइम आहे. The velocity change by equal amounts in equal time interval. Thus, it uniform acceleration
मोशन म्हणजे काय त्यांनी प्रश्न केलेला आपल्याला की ठराविक कालावधीत वर्गांमध्ये समान बदल होतो. म्हणजेच हा वेग काय आहे तर ॲक्सलरेशन असून तो एक समान आहे. प्रत्येक 5 मिनिटात वेगात किती बदल होतो. हाऊ मच डज द व्हेलॉसिटी चेंज एव्हरी 5 सेकंद. तर आपण आत्ताच बघितलं द व्हेलॉसिटी चेंज बाय 8 मीटर पर सेकंद. प्रत्येक व्हेलॉसिटीमध्ये किती होतोय तर 8 मीटर पर सेकंद इन एव्हरी. बघा इथं दिसतंय तुम्हाला 8, 16, 24. आपण असंही गणित लावू शकतो. 8च्या फरकाने त्यामध्ये बदल होतोय. फॉर ऑल युनिफॉर्मली ॲक्सलेटेड मोशन द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. आणि हा ग्राफ जो आहे तो कसा आहे स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट लाईन आहे म्हणजे तो युनिफॉर्म मोशनमध्ये आहे. व्हेलॉसिटी टाइम ग्राफ ऑन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आपण आत्ताच बघितलं. त्यामधलाच त्यांनी सेकंड पॉईंट केला की फॉर ऑल युनिफॉर्म ॲक्सेलरेशन मोशन द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. म्हणजे हा आपला पहिलावाला ग्राफ होता जो युनिफॉर्म ॲक्सेलरेशनमध्ये स्ट्रेट लाईन मोशनमध्ये जातो. म्हणजे कोणता तर हा जो की स्ट्रेट लाईनमध्ये गेला आहे. फॉर नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन मोशन द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ मे हॅव एनी शेप. म्हणजे तो आपल्याला कोणत्याही शेपमध्ये पाहायला डिपेंडिंग ऑन हाऊ द ॲक्सेलरेशन चेंज. म्हणजे तो डिपेंड कशावर आहे तर ॲक्सेलरेशनवर. ते तर किती त्वरण किती व्हेलॉसिटी तयार झाली ही त्या ग्राफवरती अवलंबून. चेंज विथ देअर टाईम. प्रत्येकाच्या टाईम चेंजनुसार नॉन युनिफॉर्मली ॲक्सेलरेशन मोशनमध्ये बदल होत आहेत. लक्षात ठेवा की युनिफॉर्म मोशनमध्ये ग्राफ हा नेहमी स्ट्रेट लाईन आहे. त्याचा टाईम इंटरवल इक्वल असतो. नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशनमध्ये टाईम इंटरवल सारखा नाही. त्यामुळं तो कोणत्याही शेपमध्ये तयार झालेला आहे. नंतर आहे व्हेलॉसिटी टाइम ग्राफ ऑफ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आता बघा हे जो आपण हा ग्राफ पाहिला वरचा युनिफॉर्म मोशन मधला, या ग्राफवरूनच आपल्याला पुढचेही प्रश्न आहेत ते पाहत आहोत आपण. तो आहे असा की फ्रॉम द ग्राफ ऑफ, तो ग्राफ जो आत्ता आपल्याला या आपल्या डायग्राममध्ये दिसतोय तो, we can determine the distance covered by the car between the 10th and 20 seconds as we did the case of the train in the previous example. म्हणजे कोणतं एक्झाम्पल येणार आपलं जे पहिलं एक्झाम्पल. आकृतीत आपल्याला 10 सेकंद ते 20 सेकंद या कालावधी दरम्यान कापलेले अंतर आपण मागील रेल्वे गाडीच्या म्हणजे ट्रेनचं जे एक्झाम्पल बघितलं कोणतं, जे की व्हेलॉसिटी ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी या एक्झाम्पलमध्ये बघितलं. त्याच एक्झाम्पलनुसार आपल्याला हे त्या उदाहरणाप्रमाणेच आपल्याला हेही एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. बघा द डिफरन्सेस इज दॅट द व्हेलॉसिटी ऑफ द कार इज नॉट कॉन्स्टंट. कारची व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट आहे का? कारची व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट नाही. द डिफरन्स इज दॅट द व्हेलॉसिटी ऑफ कार इज नॉट कॉन्स्टंट. म्हणजे कारची व्हेलॉसिटी तर कॉन्स्टंट नाही, बट इज अ कंटिन्युअसली चेंजिंग बिकॉज ऑफ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. म्हणजे तुमचं जे हे ॲक्सेलरेशन आहे स्ट्रेट लाईनमध्ये त्यामध्ये काय होतोय बदल होतोय, चेंजिंग. इन सच अ केस we have to use the average velocity of the car is given time interval to determine the distance covered in that interval. म्हणजे आपल्याला त्यांनी काय दिलंय की इथं या ठिकाणी कारचा वेग हा स्थिर नसून तो एकसमानही नाही. त्यामुळे तिथं काय होतंय ॲक्सेलरेशन सतत बदलतंय. अशा वेळी आपण काय करायचंय कालावधी दरम्यान कारचा सरासरी वेळ म्हणजे या व्हेलॉसिटी दरम्यानचा जो सरासरीचा वेळ आहे तो वेग वापरून आपण ते अंतर काढायचंय. द ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ द कार. तर व्हेलॉसिटी किती दिली आपल्याला 32 प्लस आपला फॉर्म्युला काय होता व्हेलॉसिटी अँड
ॲक्सलेशनचा आपला फॉर्म्युला होता डिस्टन्स अपॉन टाईम. तसंच इथं काय व्हेलॉसिटी ऑफ द कार, व्हेलॉसिटी काय करायची डिस्प्लेसमेंट किती आहे 32 आणि त्यासाठी लागलेला टाईम हा आपला किती आहे तर इंटरवल घेतलाय त्यांच्यामधला डिटरमाइन द डिस्टन्स घेतलंय मधलं घेतलंय आपण कालावधीचा सरासरी वेग घेतलाय प्लस 16/3 किती आलाय आपण 24 मीटर स्क्वेअर. लेट्स सी फ्रॉम द ग्राफ द ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ द कार इज किती आहे आपल्या कारची व्हेलॉसिटी किती आली 24 मीटर स्क्वेअर. मल्टिप्लाइंग these by the time interval that is 10 seconds given us the distance covered by the car. जी तुमची व्हेलॉसिटी आली कारची जी व्हेलॉसिटी आली त्या व्हेलॉसिटीला आपण काय केले तर 10नी 10 सेकंदांनी पुन्हा काय केले गुणले. त्यावेळी आपलं अंतर किती आले 240 मीटर. किती आले डिस्टन्स कवर्ड किती आले 240 मीटर. चेक दॅट सिमिलर टू द एक्झाम्पल ऑफ द ट्रेन द डिस्टन्स कवर्ड इज गिवन बाय द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. हा पूर्ण ABCD या पूर्ण ABCD मध्ये पुन्हा त्यांनी काय केले ट्रँगल ABCD म्हणजे हा पूर्ण ट्रँगल घेतलाय. यामध्ये त्यांनी काय घेतलाय ट्रँगल ABC आणि D इज इक्वल टू ट्रँगल AECD म्हणजे पहिल्यांदा हा पूर्ण ट्रँगल घेतलाय ABCD. त्यानंतर त्यांनी पुन्हा AECD घेतले. त्यानंतर क्वाड्रिलॅटरल घेतला आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी ABE हा ट्रँगल घेतलाय. मग काय आहे तर पूर्ण ABCDला किती इंटरवल लागले 16 मीटर पर सेकंड. त्यानंतर AEDला किती लागले AECDला 10 अँड 10 लागले म्हणजे 32 - 60 मीटर पर सेकंड इंटू या वरच्याला किती लागले 20 - 10 सेकंड 20 - 10 सेकंड म्हणजे बघा टाइम 20 दिलाय -10 म्हणजे या 20 आणि 10च्या मधले सेकंड काढायचे. लेट सी 16 m/s इंटू 10s प्लस 1/2 16 m/s इंटू 10 म्हणजेच काय केलंय त्यांनी तर 16 इंटू 16 मल्टिप्लाय बाय 10 केलं किती आलं 160 मीटर प्लस 1/2 16 इंटू 10 मीटर. 10 सेकंडला सेकंड गेले राहिले 10 मीटर घेतले. हे 16 आहे तसे 1/2 16 मीटर प्लस 16 इंटू 10 केले किती आले तुमचे 16 इंटू 10 16 इंटू 10 केल्यानंतर जे आलं त्याला पुन्हा काय केलं या 2नी भागलं आले 80 मीटर म्हणजे 60 मीटर प्लस 18 मीटर इज इक्वल टू 24 मीटर. म्हणजे तुम्ही त्याची डायरेक्ट व्हेलॉसिटी काढली तरी ती तुम्हाला किती मिळाली डिस्टन्स कवर्ड मिळाले 240 मीटर. आणि त्यांनी डिस्टन्स इज अ ट्रँगल सिमिलर एक्झाम्पल ट्रेनचं दिलंय कवर्ड बाय एरिया इन क्वाड्रिलॅटरल. या क्वाड्रिलॅटरल अँगलनेही ABCD काढलं तरी तुम्हाला किती मिळते 240 मीटर. म्हणजे व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सलेशन यामध्ये तुम्ही इंटरवल ऑफ डिटरमाइन टाइम डिस्टन्स काढलं आणि डिस्टन्स कवर्ड बाय टाइम काढलं तरी दोन्हीचंही आन्सर आपल्याला 240 मीटर असंच मिळते. जे राहिलेला एक्झाम्पल आहे जो राहिलेला पार्ट आहे इक्वेशन ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड हा पॉईंट आपण उद्याच्या तासाला बघूया. आज आपण जे ग्राफ काढले तुम्ही हे 3 ग्राफ लिहिणार आहात. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँड 0 ॲक्सलेशन हे पॉईंट लिहून घेणार आहात. हे 3 ग्राफ व्यवस्थित काढून ते व्यवस्थित काढायचे आहे. जो युनिफॉर्ममधला स्ट्रेट लाईन आहे तो तसाच काढायचा आहे. जो कोणत्याही शेपमध्ये आहे नॉन युनिफॉर्ममधला तोही काढायचा आहे. जी एक्झाम्पल विचारले जे सॉल्व करून दिलेत तेही काढायचं आहे. आणि हा झालेला अभ्यास आज मला तुम्ही पाठवणार आहात म्हणजे आपण पुढचा पॉईंट पाहूया. आणि जर ह्यामधलं काही समजलं नसेल
तरीही विचारा.